शिक्षिका शीतल काळे यांच्या आंदोलनाची दखल माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्याकडून घेण्यात आली असून सर्व मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या। माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर गंभीर आरोप करत वेळापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका शीतल बाबूशा काळे यांनी गेल्या 4 दिवसांपासून सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। दरम्यान शीतल काळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर गंभीर आरोप करत शारीरिक संबंधांची मागणी आणि मानसिक शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला होता। यावर वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार नोंदवून घेतली नाही असा दावा त्यांनी केला होता। तसंच आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत तो रद्द करून आपल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती। दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्यानं अखेर 4 दिवस अन्न त्याग आंदोलन केल्यानं खडबडून जाग्या झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अखेर शिक्षिका शीतल काळे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। संबंधित शिक्षिकेवर दाखल केलेला गुन्हा मागे घेणं, त्यांच्या थकीत वेतनासंदर्भात निर्णय घेणं आणि अन्य 2 मागण्या त्यांनी मान्य केल्यानं अखेर शीतल काळे यांच्या आंदोलनाला यश आलं। अनेक दिवसांपासून शिक्षिका शीतल काळे यांनी वेळोवेळी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे प्रलंबित मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केला होता, पण निर्ढावलेल्या शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कुठलीच मागणी मान्य केली नव्हती। या आंदोलनामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला। दरम्यान शनिवारी उशिरापर्यंत आंदोलन मागे घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते। या सर्व मागण्या मान्य करत असल्याचं उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांचं पत्र शीतल काळे यांना वरिष्ठ लिपिक फिरोज शेख यांच्या माध्यमातून आंदोलनस्थळी येऊन देण्यात आलं। त्यानंतर शीतल काळे यांनी आपलं आंदोलन माघारी घेतलं। दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर त्यांनी पुन्हा एकदा तोंडसुख घेतलं। यावेळी वरिष्ठ लिपिक फिरोज शेख यांनी पत्र घेऊन आल्यानंतर बराच वेळ शिक्षिका शीतल काळे यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। ते माझी पोस्टिंग करत नाही तर मला पाहिजे तर ते ठिकाणी तरी मला शिफारस करा बदलीला मी शाळा आणते, एखादी आश्रम शाळा असू द्या, आदिवासीची कुठली पण असू द्या, मी जे दाखवत त्या ठिकाणी आम्ही शिफारस करून मला तिकडं पाठवण्यात यावं ना, ते पण मला बदलीला मी उपोषण चालू ठेवणार आहे जोपर्यंत मला लिखी येत नाही माझ्या हातात तोपर्यंत। मी नाही ना अन्न घेणार ना पाणी, मी इथंच मानणार। आता पोलीस शिक्षण अधिकाऱ्याचीच बाजू घेऊन त्यांनी आज माझ्यावर खोट्या गुन्हा दाखल करून मी एक शिक्षिका आहे। मी काय बाहेरच्या लोकांची कामं घेऊन गेले नाही, की दुसऱ्या लोकांची कामं घेऊन गेले नाही, मी माझंच काम घेऊन गेले ते माझं थकीत का तुम्ही अडवलं, हे तुम्ही चुकीचं का लिहिलं, त्यांच्याकडे मी कागदपत्रांनीच गेलेले होते। त्यांना म्हणलं हे कुणी लिहिलेलं आहे, ते म्हणले हा मीच लिहिलेलं आहे, माझंच हस्ताक्षर आहे, माझीच सही आहे, तुला काय करायचं ती कर। माझ्यापर्यंत पुरावा काहीच आलेला नाही, मला लिखी काहीच देण्यात आलं। टोली घेते त्या आम्ही गुन्हा रद्द करू आणि ते म्हणतात सर्वांच्या मधून मी गुन्हा माघारी घेतो, पण ही टोली सांगतो या लिखी काहीच देत नाही, पोलीस स्टेशनला पण ते जात नाही, ना पोलीस ना गुन्हा रद्द करत नाही।